हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही मेथीचे पराठे आणि आयब्रोज वगैरे कसे करते मी ती घरच्या घरीच दाखवलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा। आणि हे बघा, हे असे पराठे बनवलेले आहेत, खूप छान लागतात मेथीचे पराठे। याच्यामध्ये तुम्ही याच्याबरोबर दही या सॉस कशावरही भाजी बरोबर पण खाऊ शकता। खूप छान टेस्टी आणि मस्त आहेत। कमेंट्स मध्ये जरूर सांगा कसे झालेत आणि करून खायलाही विसरू नका आणि कसे वाटले ही मला जरूर सांगा। आणि चॅनलला नवीन असतील त्यांनी जरूर सबस्क्राइब करा, सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन जरूर दाबा। तर चला तर बघा, व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर चालू करूयात रेसिपीला। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा, 2 वाट्या गव्हाचं पीठ मोठ्या घेतलेलं आहे आणि चवीनुसार नमक टाकलेलं आहे आणि मिरची, लसूण आणि जिरे थोडंसं वाटून घेतलेलं आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। हळद, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे सर्व काही टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि छान असं बघा, आता कांदा वगैरे घालायचा आहे आपल्याला। तुम्ही कोणत्याही भाज्याही याच्यामध्ये यूज करू शकता, गाजर म्हणा काही। आता ओल्या भाज्यांचा खूप असा सीझन चालू आहे आणि भरपूर सारे असे कोथिंबीर टाकून घेतलेले आहे। थोडंसं वरून जिरेही मी टाकलेले आहेत, ओवा टाकलेला आहे थोडासा हे करून। आणि हे बघा, भरपूर सारे अशी मेथी घातलेली आहे। तर बघू शकता, छान असं असे पराठे खूप पौष्टिकही असतात आणि डब्यासाठी वगैरे छान पटकन होतात। आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे, थोडासा सोडाही घालायचा आहे आपल्याला। पचनक्रिया जर ॲसिडिटी वगैरे होत असेल तर छान असं भूकही लागते आणि खूप सारं म्हणजे आपल्या शरीराला पौष्टिक भेटतं अशा पराठ्यानी। तर मेथी सारी कापून घ्यायची आहे खूप। मी बारीक बारीक निवडलेली त्याच्यामुळे काय कापून घेतली नव्हती। तर छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये थोडंसं तेलही गरम करून घालायचं, तर छान असे मऊसूत छान कुरकुरीत पराठे होतात। आणि छान असं मळून घ्यायचं आहे, पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असे एकजीव करून असे मेथी अशी चुरली पाहिजे असं घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ। आणि छान असं एकदम पीठ छान भिजलं ना, पराठेही खूप छान होतात आणि चवदार आपल्याला म्हणजे असं ह्याच्याबरोबर सॉस किंवा दही वगैरे असं खूप छान तुम्ही ह्याच्याबरोबर ट्राय करू शकता। तर वेगवेगळे सॉसेस हे आपल्या घरामध्ये सॉस वगैरे ठेवलेलंच असतं। आणि हे बघा, असं झालेलं आहे पीठ भिजवून। थोडंसं असं तेल नॉर्मली घालायचं आहे हाताला चिटकू नये म्हणून आणि थोडा वेळ 5 ते 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। छान असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ मुरून द्यायचं आहे त्याच्यात मसाले घातलेले। आणि छान असं झाकून घेतलेलं आहे बघा। आणि नंतर परत मग आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत छान असे। तर मी तयारी केलेली आहे लाटायची, तर मी लाटून घेत आहे। आणि गोळे छान छान जेवढे तुमच्या प्रमाणात मोठा करायचं असेल मोठे गोळे करायचे आहेत, छोटा करायचा असेल तर छोटे गोळे करायचे आहेत। तुमच्या प्रमाणात तुम्ही गोळा घेऊ शकता। तर मी म्हटलं मीडियम आकाराचे लाटावेत, कारण मी डब्यालाच देणार होती सकाळ सकाळ। म्हटलं आता रोज रोज चपाती खाऊन कसं कंटाळा येतो, तर जरासं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आपलं असं आज माझं चाललेलं होतं। तर बघू शकता, खूप छान असं खरंच खूप छान पराठे झालेले। कांदाही घातलेला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप छान चव आलेली। आणि लसूण आणि मिरची पण घातलेली आहे, लसूण थोडासा जास्त घालायचा आहे आपल्याला। खूप छान चवीला लागतात पराठे हे आणि पौष्टिकही असतात शरीरासाठी। बाहेरचं एवढं चायनीज वगैरे खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचं आपण खात असतो, त्याच्यापेक्षा असं काहीतरी वेगळं घरामध्ये ट्राय केलं तर ते आपल्या शरीरालाही लागू शकतं आणि खूप छान आपल्याला म्हणजे परिवारासाठी खूप मुलंही आवडीनं खातात। असं काहीतरी केलं ह्याच्यावर थोडंसं तयार झाल्यावर थोडंसं चीज टाकू शकता। चीज टाकलं की मुलंही आवडीनं खातात आणि कसं छान असं कडवाट लागत नाही। मेथीची भाजी केली की कसं एकदम कडवाट असं लागतं, म्हणून मुलं जास्त ट्राय करत नाहीत खाण्याचं मेथीची भाजी। त्याच्यामुळे असं पीठ लावून लाटू शकता, तेल लावूनही लाटू शकता किंवा त्याच्यावर पोळपाटावर कपडा टाकून चिटकत नाही की मग असंही लाटू शकता। तर बघू शकता, छान असं लाटून घेतलेलं आहे मी। मीडियम आकाराचेच केलेले होते, जास्त जाडसर पण नाहीत
आणि जास्त पातळ पण नाहीत। असे 4-5 तुम्हाला दाखवते। तर बघू शकता आज मी खाली बसूनच म्हटलं टाइम पण होतं पाणी भरून किती 7-7:30 वाजलेले म्हणून म्हटलं थोडं लाटून घ्यावं आधी आणि मग उभं राहून भाजावेत म्हणून असे खाली बसून लाटच होती। आणि छान असे पराठे तयार झालेले आहेत माझे बघा। सर्व पराठे लाटून घेतले पटापट 5 मिनिटातच लाटून घेतले, कारण आपल्याला चपातीला घडी वगैरे मारून तेल लावत बसायला लागतं, तसं याला काही प्लेन लाटलं तरी चालेल। आणि छान असं बघा तवा ठेवलेला आहे भाजायला, फुल गॅस केलेला आहे। छान असं तुम्ही बटर लावू शकता, तेल लावू शकता, घी लावू शकता, छान असं तुमच्या मनाने जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही लावून भाजू शकता। याला असं खरपूस छान असं दाबून भाजून घ्यायचं आहे। मेथी ही आतली फ्राय झाली पाहिजे, भाजली पाहिजे। तर छान अशा बघा मी तेल लावून घेत आहे। तुमच्याकडे बटर, घी किंवा काही असं लावून छान अशी चव येते याला। तर बघू शकता छान असा भाजलेला पण आहे पराठा आपला, गॅस फुल आहे आणि छान खरपूस छान भाजून घेतलेला आहे। बघू शकता खूप छान लागतो चवीला, कारण आपण धनिया पावडर, जिरा पावडर घातलेले असते ना, त्याच्यामुळे खूप छान चव येते। ह्याच्यामध्ये आता तुम्ही त्यावर मक्खन किंवा काही चीज टाकून कोणत्याही ह्याच्याबरोबर दही किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि बघू शकता सर्व पराठे परत मी असेच भाजून घेत आहे आणि छान असे 2 पराठे मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहेत। छान असे कोणत्या मुलांना, मोठ्या माणसांनाही डब्यामध्ये देऊ शकता। तर असं छान झालेला आहे। दुसराही पराठा बघा भाजत आलेला आहे, कारण गॅस खालून फुल ठेवायचं नेहमी। सुरुवातीला कसा तवा तापलेला नसतो, त्याच्यामुळे गॅस फुलच ठेवायचं। त्याच्यामुळे छान असं एकदा तवा तापला की भाजून पण छान असं होतंय आणि आपलं कामही पटापट होतंय। आणि आता इथे पराठे वगैरे भाजून झालेले आहेत, तर झालेले आहेत। 8 वाजत आलेले आहेत, सर्वजण गेलेले आहेत कामाला। आता म्हटलं कपडे धुवून घ्यावेत आणि कपडे पहिले काढावेत। तर स्टँडवर कपडे सुकतच होती, पहिली ती काढून घेतली आणि छान असं टाकून घेतलेलं आहे मी, कारण बाहेर का ठेवलं नाही स्टँड, तर कबूतर वगैरे येतात विंडोमध्ये, तर आता स्टँड ठेवलेला आहे। तर एका बाजूलाच आहे, विंडोवरती ठेवलेला आहे। म्हटलं काय एका साईडला हे होऊन जाते, बाहेर ठेवावं तर लहान मुलं आहेत त्या साईडला मेन डोरच्या इथे। आणि अशी छान असे कपडे, आणि हे मी स्टँड मिशोवरूनच ऑनलाईन मागवलेलं आहे। तर तुम्हाला लिंक हवी असेल तर जरूर मी देईन। आणि छान खूप कपडे बसतात ह्याच्यावर, आणि अँगरला साईडला अडकवायला पण आहे। तर शर्ट वगैरे असतील तर त्या साईडला, आणि खालच्या साईडला छोटी छोटी कपडे घालू शकतो आपण। खूप छान स्टँड आहे। तर आता इथं कपडेही झालेले आहेत आणि आता आयब्रोज मी तुम्हाला शेअर करणार आहे। मी स्वतःला आयब्रो घरीच करते। तर सारखं पार्लरमध्ये म्हणजे आता पार्लरमध्ये पण रेट खूप वाढलेले आहेत आयब्रोचे वगैरे। ॲपर लिप्स करायचं म्हटलं तर 70-80 रुपये घेतात। तर आता कपडे वगैरे झालेले आहेत, घरातलं काम काय मी तुमच्याशी शेअर नाही केलेलं आहे। तर आता सर्व कपडे वगैरे सुकत घालून तुमच्याशी मी आयब्रो कशी करते ते शेअर करणार आहे। पहिला एकदा व्हिडिओ टाकलेला, पण तो काही व्हिडिओ शेअर झालेला नाही आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। तर आता बघू शकता छान अशी कपडे सर्व सुकत घालून घेतलेले आहेत। आणि आयब्रो करायच्या म्हटलं तर काय आपल्याला जास्त वस्तूंची गरज नाही। थ्रेड एक लागते आणि आयब्रो पावडर एक लागते, पाऊंस पावडर घेतलेले आहे। छान असे आयब्रो अप्पर लिप्सला लावून घेतलेले आहे आणि वरून वगैरे लेंथ वाढलेली होती, जिथून लेंथ वाढलेली आहे, जास्त आत घुसायचं नाही आहे। सुरुवातीला आपल्याला जिथून आपले हे वाढलेले आहेत तिथेच आपल्याला हे करायचं आहे आयब्रोचं। आणि खूप छान असं बघा मी वरून आणि हे जास्त करून माझ्या वरून जास्त येत नाहीत, खालूनच जास्त करून आयब्रोज वाढतात। तर छान अशा बघा आता झालेल्या आहेत आयब्रो करून। आणि स्ट्रेट करायचं नेहमी, म्हणजे केस पटापट निघतात, असं स्ट्रेट करायचं नाही तर स्किन घावते थ्रेडमध्ये। आणि छान अशा बघा असेच व्हिडिओ मी टाकत असते, खूप छान छान। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की छान असा व्हिडिओ कसा वाटतोय। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवी। तर बघू शकता छान असं लुक तयार झालेला आहे। चला तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। स्वामी समर्थ।